नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, आज 30 मार्च 2019 आणि तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्या आपण विविध वृत्तपत्रांमधनं संकलित केलेल्या आहेत. लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स यांचा एक अभ्यास करून या महत्त्वाच्या बातम्या काढलेल्या आहेत. तर फार वेळ न करता आपण लवकर सुरू करूया. आज सकाळीच तुमच्यासाठी एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे जो मार्च महिन्यातील महत्त्वाचे दिवस जे आहेत, महत्त्वाचे दिनविशेष या संदर्भात अपलोड केला आहे. तो सुद्धा तुम्ही बघितला नसेल तर तो बघा. वरती जो आयशेप आयकॉन आहे त्या आयकॉनमध्ये तुम्ही त्याला बघू शकता. तिथे लिंक दिलेली आहे. तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता. त्यासाठी अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा आणि ते लक्ष्य MPSC या नावाने मी अवेलेबल आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची जी लिंक दिलेली आहे तिथनं सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. आजची पहिली बातमी ती म्हणजे कवी किशोर कदम यांना दुःखी पुरस्कार देण्यात आला आहे. तर दुःखी पुरस्कार म्हणजे काय आपण नेमकं समजून घेऊया. संजीवनी डहाळे यांच्या चित्रप्रदर्शन आणि विलास भुतेकर, कालिदास वेदपाठक, ज्ञानेश्वर गिराम यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. आणि राज्य पातळीवर विसावा राय हरिश्चंद्र साहनी उर्फ दुःखी यांचं नाव आहे. कवी आहेत हे राय हरिश्चंद्र साहनी उर्फ दुःखी. हा काव्य पुरस्कार किशोर कदम यांच्या सौमित्र या कवितेतील योगदानाबद्दल जाहीर झालेला आहे. 6 एप्रिल रोजी त्यांना मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहामध्ये हा पुरस्कार देण्यात येणार आहे. कवितेचा पाडवा हा जो कार्यक्रम असणार आहे, या कार्यक्रमामध्ये किशोर कदम जो यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. हा जो पुरस्कार आहे स्वर्गीय नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे आणि त्यामध्ये हा पुरस्कार दिला जाणार आहे. तुम्ही आपलं चॅनल MPSC लक्ष आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबत बाजूला बेल शेप आयकॉन आहे तो सुद्धा क्लिक करा. अशा प्रकारे जर तुम्हाला आयकॉन दिसला तर व्हिडिओची जे आहे नोटिफिकेशन तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बातम्या. ब्रिटिश संसदने जे आहे ब्रेक्झिटचा प्रस्ताव तिसऱ्यांदा नामंजूर केला आहे. युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी ज्या काही वाटाघाटी झाल्या होत्या, या वाटाघाटी ज्या ब्रिटिश संसद आहे याला मान्य नसल्यामुळे तिसऱ्यांदा हा नामंजूर करण्यात आला. त्यामुळे थेरेसा मे यांची परिस्थिती सध्या गंभीर आहे. त्यामुळे ब्रिटनची योजना जी अधिकच गर्तेत सापडलेली आहे. ब्रिटिश संसदेला यासंबंधीचे अन्य कायदे मंजूर करण्यासाठी 22 मेपर्यंतची मुदत मिळणार आहे. युरोपीय समुदायाच्या म्हणण्यानुसार ब्रिटनला या समूहातून बाहेर पडण्यासाठी 12 एप्रिलपर्यंत पर्यायी प्रस्ताव सादर करावा लागणार आहे. तर सभागृहाने घेतलेल्या निर्णयाचे परिणाम गंभीर आहेत. सभागृहात जी आहे ही परिस्थिती कठीण झालेली आहे, थेरेसा मे म्हणाल्या. आणि युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा मे यांचा प्रस्ताव ब्रिटनच्या कनिष्ठ सभागृहात 344 विरुद्ध 286 मतांनी फेटाळला गेला. लोकप्रतिनिधी मे यांचा प्रस्ताव पुन्हा फेटाळल्याने पंतप्रधानांना 12 एप्रिलपर्यंत नवा प्रस्ताव तयार करावा लागणार आहे. आणि ब्रेक्झिट प्रस्ताव मान्य झाल्यास मे यांना राजीनामा देण्याची तयारीसुद्धा दर्शवलेली आहे. नंतरची महत्त्वाची बातमी ती म्हणजे खलिस्तानवादी नेत्यांची वर्णी जी आहे ही कर्तारपूर मार्गिकेच्या समितीवर लागली. कर्तारपूर मार्गिका म्हणजे पाकिस्तानमध्ये कर्तारपूर आहे. इथे शीखांचे धर्मगुरू, पहिले गुरु जे आहेत, गुरु नानक यांचं जन्मस्थान आहे आणि हे पाकिस्तानमध्ये आहे सध्या. तर इथे जाण्यासाठी जे आहे हे एक कर्तारपूर मार्गिका स्थापन केलं जाणार आहे, जेथे भारतीय शीख जे आहेत हे भेट देऊ शकतील. तर त्या संदर्भात ही समिती जी आहे पाकिस्तानने तयार केली आणि यामध्ये खलिस्तानवादी नेत्यांची वर्णी लावल्यामुळे भारताने पाकिस्तानकडे नाराजी व्यक्त केलेली आहे. आता खलिस्तानवादी म्हणजे काय, तर 80च्या दशकामध्ये खलिस्तान म्हणजे पंजाबमधून खलिस्तान वेगळा राष्ट्र करण्यात यावं याबद्दलच्या बऱ्याचशा संघटना होत्या. म्हणजे भारतामधून फुटून खलिस्तान वेगळं व्हावं असे खलिस्तानचे दहशतवादीसुद्धा त्यावेळी होते. तर हे खलिस्तानवादी नेत्यांची वर्णी लागल्यामुळे भारताने इथे नाराजी व्यक्त केलेली आहे. क्रीडा क्षेत्रातील बातम्या. भारताकडून पोलंडचा धुव्वा. अखेरचा जो साखळी सामना आहे अझलान शाह हॉकी चषक स्पर्धा जी आहे या स्पर्धेमध्ये भारताने पोलंडला 10-0 असं पराभूत केलं. त्यामुळे भारत जो अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला आहे आणि आज अंतिम फेरीमध्ये भारताची जी लढत होणार आहे ती कोरियासोबत होणार आहे. दक्षिण कोरियासोबत भारत लढणार आहे आणि अझलान शाह चषकामध्ये भारत
अंतिम फेरीमध्ये पोहोचला आहे. मगनदीप सिंह जो आहे, मगनदीपने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 7 गोल केलेले आहे. मनदीपने जे आहे मनदीप सिंह आहे. कॅनडा विरुद्धच्या सामन्यामध्ये त्याने हॅट्रिकसुद्धा केली होती आणि पोलंडचा जो सामना झाला यामुळे त्याने 2 गोल केले होते. तर 10-0 असा एक जबरदस्त विजय भारताने मिळवलेला आहे. आता अंतिम फेरीमध्ये काय होतं हे बघण्यासारखं आहे, कारण कोरियासोबतचा जो सामना होता भारताचा साखळी सामन्यामधला, हा 1-1ने बरोबरीत सुटला होता. 1-0 अशी आघाडी भारताने घेतली होती, परंतु झालं काय की ही आघाडी भारताला टिकून ठेवता आली नाही आणि अगदी शेवटचे काही सेकंद शिल्लक असताना कोरियाने हा गोल केला आणि 1-1 अशी बरोबरी या स्पर्धेमध्ये घेतली होती. तर अझलान शाह चषक जो आहे हा मलेशिया येथे चालतो आणि टॉपचे जे 6 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. तर भारताला एक चांगली संधी आहे ही स्पर्धा जिंकण्याची. आशियाई नेमबाजी स्पर्धा चालू आहे चायनीज तैपेई इथे आणि इथे मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी परत गोल्ड मेडल जे जिंकलेले आहेत. तर युवा नेमबाज मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी चायनीज तैपेईमध्ये सुरू असलेल्या आशिया एअरगन नेमबाजी स्पर्धेमध्ये सुवर्णपदकांवरती आपलं नाव कोरलं आहे. मनूने जे आहे ते महिलांचा 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. तर सौरभने पुरुषांच्या सांघिक प्रकारामध्ये सुवर्णपदक मिळवलेलं आहे. यापूर्वी या दोघांनी मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी मिश्र गटामध्ये सुद्धा गोल्ड मेडल जे आहे हे मिळवलं होतं. आता इंडिव्हिज्युअलमध्ये मनू भाकरने जिंकलेला आहे 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात. तर सौरभ चौधरीने पुरुषांचा जो सांघिक प्रकार होता, पुरुषांचा ज्या टीम इव्हेंट होता त्यामध्ये हे गोल्ड मेडल जिंकले. मनूनं 600 पैकी 575 गुणांची कमाई केली आणि पात्रता फेरीमध्ये द्वितीय क्रमांक मिळाला होता. मात्र अंतिम फेरीमध्ये तिने 239 गुण मिळवले. तर हाँगकाँगच्या शिंग हो चिंग हिने 237.9 गुणांचा द्वितीय क्रमांक पटकावला. पुरुषांच्या सांघिक प्रकारामध्ये भारताचा सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा आणि रवींद्र यांच्या संघाने कोरियाला जे आहे पराभूत केलं आणि 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अभिषेक वर्मानं सुद्धा जे रौप्य पदक पटकावलेलं आहे. त्याचं सुवर्णपदक तर फक्त 0.2 एवढ्याच गुणांनी गेलं होतं. तर महिलांचा जो सांघिक संघ आहे, महिलांच्या सांघिक गटामध्ये भारताला कांस्य पदक हे मिळालेलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही क्रीडा बातम्या. अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू इग्वेके याने निवृत्ती पत्करली आहे. अर्जेंटिनाचा आक्रमक गोन्सालो इग्वेके याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. देशाकडून निवृत्ती स्वीकारल्यानंतर तो चेल्सी क्लब सोबत खेळणार आहे आणि 2014चा जो विश्वचषक आहे आणि 2015-16चा कोपा अमेरिकाच्या अंतिम फेरीपर्यंत अर्जेंटिनाला पोहोचण्याचं त्याचं महत्त्वाचं योगदान होतं. मात्र तरी देखील संघाला तो विजेतेपद मिळवून देऊ शकला नव्हता, त्यामुळे त्याच्यावरती टीका करण्यात आली आहे. पण त्याने जे आता इग्वेकने निवृत्ती जाहीर केलेली आहे. दुसरा म्हणजे ऑस्ट्रेलियाचा खेळाडू काहिल याने सुद्धा आपली निवृत्ती ही जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन सर्वोत्तम आक्रमक टिम काहिल याने ऑस्ट्रेलियाकडून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियाकडून तब्बल 4 विश्वचषक स्पर्धांमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं आहे आणि 108 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये 50 गोल केलेले आहेत. इंडियन सुपर लीगमध्ये तो सध्या जमशेदपूर क्लबशी करारबद्ध आहे. याने 2006चा जो वर्ल्ड कप होता त्याने जर्मनी विरुद्ध जो गोल केला होता तो ऑस्ट्रेलियाचा पहिला गोल ठरला होता. बघा, लक्षात घ्या, टिम काहिल याने केलेला जो गोल आहे हा पहिला गोल होता ऑस्ट्रेलियाने जो कुठल्या वर्ल्ड कपमध्ये जो आहे केलेला होता. महाराष्ट्र भूषण पुरस्कार याचं वितरण करण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले होते आणि गेल्या 40 वर्षापासून शिल्पकलेच्या माध्यमातून नवनवे आविष्कार घडवणारे आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवणारे हे राम सुतार असं आहे. तर राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आहे. ते महाराष्ट्र भूषणचे मानकरी ठरलेले आहे. हे जे आहे मटा सन्मान 2019 या मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या माध्यमातून हे पुरस्कार देण्यात आले होते आणि हा पुरस्कार जो आहे राम सुतार यांना दिलेला आहे. त्यांनी जो बनवलेला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा जो पुतळा आहे सरदार वल्लभभाई पटेलांचा,
हा त्यांच्याच कल्पनेतून साकारलेला आहे. बरेचसे पुतळे त्यांनी बनवले. एक उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. राम सुतार यांना नुकताच केंद्र शासनाद्वारे कोणता पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे? एक महत्त्वाचा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आलेला आहे. तर केंद्र सरकारद्वारे हा कुठला पुरस्कार आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे, केंद्र सरकारद्वारे देण्यात आलेला. तर या पुरस्कारात कुठला देण्यात आलेला आहे त्याची माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. तर संशोधक अजिंक्य कोत्तावार यांना यूथ आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर हे जे आहे महत्त्वाचे सन्मान. तसंच सिनेमा क्षेत्रामध्ये महाराष्ट्र जे पुरस्कार महाराष्ट्र टाइम्स पुरस्कार मटा सन्मान जे मिळाला त्यामध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून लेथ जोशी, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक लेथ जोशी या चित्रपटासाठी मंगेश जोशी, सर्वोत्कृष्ट अभिनेता ओम भूतकर मुळशी पॅटर्न या चित्रपटासाठी, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कल्याणी मुळे याला न्यूड या चित्रपटासाठी गौरवण्यात आलं. तर नाटकामध्ये सर्वोत्कृष्ट नाटक जे आहे हे आरण्यक, हे लक्षात असू द्या, सर्वोत्कृष्ट नाटक आरण्यक याला देण्यात आलेला आहे. तर ह्या महत्त्वाच्या बातम्या होत्या. लगेच उद्या भेटूया आपल्या इतर व्हिडिओमध्ये. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं हे चॅनल आहे. आजच जो आहे तुमच्यासाठी भूगोल, भारताच्या भूगोलाच्या संदर्भात एक व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही बघा. म्हणजे येणाऱ्या परीक्षांसाठी सर्व महत्त्वाच्या ज्या बाबी आहे इथे आपण कव्हर करणार आहोत. तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही आम्हाला कमेंटसुद्धा करू शकता. तुम्हाला आम्ही प्रत्येक वेळी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे. करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.